गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. दरवेळी नशीब स्वतःहून चालत तुझ्यापर्यंत येतं आणि दरवेळी तू आपल्या मनाचे दरवाजे बंद करून त्याला परत पाठवून देतेस. बाळा, तुला कामावर किती वाजता जायचंय? पप्पा, इन्स्टिट्यूटचा क्लास संपल्यानंतर जायचंय. संध्याकाळी लवकर घरी नाही येऊ शकणार. हाऊ इनोसेंट यू आर. जसा तुला कशाचा पत्ताच नाहीये. शिकारीच्या समोर फक्त एकदाच दाणे टाकले जातात. आधी होतं, पण आता या घराचा लिलाव झालाय. आधी होतं, पण आता हे घर मिस खंबाट्याने घेतलंय. मला इथे बघून तर तुला हे समजायला हवं होतं रमाकांत, कारण खंबाटा दुसरं नाव विनाशाचं आहे. जर मी इथे आले तर हे उघडच आहे की तुझ्यासाठी मी विनाशाचा संकेत घेऊन आले. पण मिस खंबाटा, आर्यनला या गोष्टीचा पत्ता कसा लागला? हाऊ कुड आय नो सानिया? मिस खंबाटा, तुम्ही आर्यनवर नीट लक्ष पण नाही ठेवू शकत. व्हॉट इज दिस? आर्यनला सांभाळण्याची जबाबदारी तू घेतली होतीस, मी नाही. पण मिस खंबाटा, तो भाऊ तर तुमचा आहे ना, तुमचंच तर तो ऐकतो. सानिया, आत्ता तरी तो फक्त आणि फक्त मानसी जे सांगेल तेच ऐकतोय. आणि जर मानसीने तिची आसवं दाखवून त्याला सगळं खरं सांगून टाकलं तर तो ना तुझा होईल आणि ना तो माझा राहील. यासाठी योग्य होईल की आपण आर्यनला मानसीला भेटण्यापासून थांबवायला हवं. तरी मिस खंबाटा, आर्यन तर आतापर्यंत निघाला असेल मानसीला भेटण्याकरता. ओह गॉड. सानिया, तुला तर माहित असेल ना की ते कुठे भेटतात ते. आपल्याला तिथे जाऊन लगेच त्यांना थांबवावं लागेल. मिस खंबाटा, पवई लेकच्या दिशेने लेफ्ट कडे एक रस्ता जातो, तुम्ही तिथेच थांबा, मी आलेच तिथे. ओके. ड्रायव्हर गाडी जोरात चालव. पवई लेकच्या दिशेने घेऊन चल. भाग्य कधी विकता येत नाही आर्यन, आणि ना कोणी ते विकत घेऊ शकतं. आमचं घर तुझ्या दीदीने विकत घेतलं नसतं तर आणखी कोणी विकत घेतलं असतं. मग काय यामुळे आमचं भाग्य बदललं असतं? कोण्या दुसऱ्यामध्ये आणि माझ्या दीदीमध्ये फरक आहे मानसी. कोणीतरी तुझं घर विकत घेतलं असतं तर कदाचित मी ही गोष्ट सोडून दिली असती. पण जर दीदीने खरेदी केलंय तर मी ही गोष्ट नशीब म्हणून सोडून नाही देऊ शकत. तू उगाचच हा विषय वाढवतोयस आर्यन. कदाचित आमच्या नशिबात हेच लिहिलेलं होतं. मी नाही मानत. मला माहितीये तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. बोल मानसी, सत्य काय आहे? जे तू बघतोयस तेच सत्य आर्यन. मला जे स्पष्ट दिसतंय ते तर लक्षात येतच आहे मानसी.
पण जे दिसत नाही त्याला थोडं थोडं लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे की सत्य काय आहे आणि ते तू मला सांगणार नाहीस, पण मी सत्य काय ते जाणून घेईनच. इथे तर कोणीच नाहीये सानिया. पण मिस खंबाटा ते तर इथेच भेटतात. असं तर नसेल की ते आज कुठेतरी दुसरीकडे भेटले असतील. इम्पॉसिबल. हा बघा लवर्स पॉइंट. त्यांची भेटण्याची जागा फक्त हीच आहे. मिस खंबाटा, हे बघा. म्हणजे याचा अर्थ ते दोघं इथे भेटले होते. होते नाही, आम्ही नेहमी इथेच असतो. आणि जरी आम्ही इथे नसलो तरी आमच्या प्रेमाचं अस्तित्व सुगंधासारखं इथे दरवळत असतं. जसं आता तुमच्या हातामध्ये आमच्या प्रेमाची निशाणी आहे मिस खंबाटा. माझ्यासारखं माझं प्रेम पण दगडासारखं झालंय मिस खंबाटा. ना मला वेदना होतात आणि ना माझ्या प्रेमाला. आणि शिवाय माझ्या प्रेमाची निशाणी मी तुला परत करून टाकली होती सानिया. तूच तर ही निशाणी मला परत आणून दिलीस, जेणेकरून हे बघून मला माझ्या प्रेमाची आठवण येईल आणि मला त्रास होईल. पण बघ ना, आज हेच माझा आणि माझ्या प्रेमाचा केवढा मोठा आधार बनलाय. प्रेम, माय फूट. तुझ्या प्रेमाला तर मी माझ्या पायाखाली चिरडून टाकले. आर्यन फक्त माझा आहे, फक्त माझाच राहणार. समजला? समजवा समजवा मिस खंबाटा सानियाला. आर्यनलाही जितकं जबरदस्तीने आपलं म्हणायचा प्रयत्न करते, आर्यन तितकाच जास्त हिच्यापासून दूर होत जाईल. तसंही तुमच्या दोघींच्या बाबतीत सगळं काही कळल्यानंतर आर्यन काय सांगितलंस तू आर्यनला? तुम्हाला वाटतंय तेच.
मी तुला सांगू नकोस म्हटलं होतं ना मानसी. आता तुला आर्यनला हे सांगायचंय की जे काही तू सांगितलंस ते खोटं होतं. तुम्ही तर असा हक्क गाजवताय माझ्यावर जसं काही तुम्ही माझी मोठी नणंद आहात. मिस खंबाटा, अजून मी तुमच्या घरात सून होऊन आले नाहीये. यू सानिया, आज कोणतीही चूक करू नकोस, नाहीतर हात उचलायला मला सुद्धा येतो. मी असं ऐकलंय की तुम्ही चेसच्या चॅम्पियन आहात आणि अशा चुका तर चॅम्पियनच करू शकतात मिस खंबाटा. तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या प्याद्यांच्या समोर तर किल्ला उभा केलात, पण राजाला तर तुम्ही असंच खुलं सोडून दिलं. आता या तुमच्या प्याद्यांचा राजा माझ्यापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर आहे. मी माझं पाऊल टाकताच की काय म्हणतात चेसच्या भाषेमध्ये, हे सगळं सोडतो आणि मुद्द्यावर ये. काय हवंय तुला? माझ्या पप्पांचा स्वाभिमान. चल सानिया. नाही कशी नाही. आपल्याला बदल्याच्या भावनेने कोणतंही काम नाही करायचं. ओव्हरलोडने जे काही केलं तो त्याचा धर्म होता. आपल्याला जे करायचंय तो आपला धर्म असेल. माझा धर्म जे सांगतो ते मी. पण भाऊ, हे काम तर कोणी अधर्मीच करू शकतो. आणि बागजी, तुम्हाला तर हे आधीपासून सगळं माहिती होतं ना, मग तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? अरे काय सांगायचं काशी. अरे मला हे जसं कळलं की रमा भाऊंना ओव्हरलोडने घर मिळवून दिलंय तेव्हाच मला संशय आला होता. आणि मी ही गोष्ट मानसीला लगेच सांगितली होती. पण मानसी बाळाने ही गोष्ट मला तुमच्यापासून लपवून ठेवायला सांगितली होती. पण आत्ता काय होणार? खंबाटा तर या लोकांना धमकी देऊन गेलीये की ती या लोकांना घराबाहेर काढल. खंबाटानं जर घर घेतलं तर या लोक जाणार तरी कुठं? आणि या लोकांकडे इतके पैसेही नाहीयेत की हे लोक कुठेतरी भाड्याने घर घेऊ शकतील म्हणून. अरे अरे तुम्ही सगळं कशाला चिंता करताय? जराशी वेळ आलीस ना तर रमाकांत भाऊंकरता माझ्या घरचे दरवाजे उघडे आहेत. आता तर तुम्ही खूप दिलदार बनून दाखवते, पण जेव्हा तुमची बायका पोरं गावाहून येतील ना तेव्हा काय होणार? हा, कुणी एखाद्याला 2 दिवस ठेवून घेईल, 10 दिवस ठेवून घेईल, कायमचं तर ठेवून नाही घेणार ना. आता आम्हाला कोणाच्याही आधाराची गरज नाहीये काकी. तुम्ही सगळ्यांनी जितकं काही केलंय आमच्यासाठी तेवढं पुरेसं आहे. आता आम्हाला आणखी मदत नकोय कोणाची. अच्छा, बात तर खूप मोठ्या मारतीयस, पण जाणार कुठं? जेव्हा खंबाटा या घरातून बाहेर काढल तेव्हा? आम्हाला या घरातून कुणीही नाही बाहेर काढणार. पण खंबाटा बघा धमकी देऊन गेलीये ना. त्यांच्या धमकीला घाबरणं मी सोडून दिलंय. आता घाबरण्याची पाळी मिस खंबाटांची आहे. मानसी, तू हे काय बोलतेस भलतच? तुला माहिती पण आहे बाळा, मिस खंबाटा इथे येऊन काय काय बोलून गेली ते? तुम्ही काही बोलत का नाही हिला? मानसी, हे बघ, एक गोष्ट सांग बेटा. मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची. तू कोणतं
असं काम तर नाही करतेस जे केल्यामुळे माझी मान खाली जाईल किंवा माझ्या स्वाभिमानाला धक्का बसेल? पप्पा, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय पप्पा. मी तुमच्या विश्वासाची शपथ घेऊन सांगते, मी जे काही करते ते तुमचा आणि आमचा गमावलेला स्वाभिमान परत मिळवण्यासाठीच करते. तुमच्या स्वाभिमानाला ठेच लागावी म्हणून नाही पप्पा, ठेच लागावी म्हणून नाही. एवढा मोठा धोका, एवढा मोठा कट, तोही आपल्या भावाच्या बाबतीत. आणि वरून तू क्लेम करतेस की तू मला तुझ्या मुलासारखं वाढवलेस. तूच सांग मला दीदी, काय कोणी आपल्या मुलाच्या बाबतीत अशा प्रकारे वागतं? आर्यन, लाईफ मध्ये मी जे पण केलंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्या आनंदासाठी केलंय. तुला काय माहित, तुला काय माहित की माझा आनंद कशात आहे आणि कशात नाही? आर्यन, पण मिस खंबाटाने असं केलं तरी काय, ज्याच्यामुळे तू सगळं घर डोक्यावर घेतलंयस? जर मानसीच्या बाबांनी कर्ज घेतलं तर यात मिस खंबाटाची काय चुकी? जर ते कर्ज फेडू नाही शकले तर काय यातही मिस खंबाटाचा दोष आहे? सांग बघू. आर्यन, यू शुड टेक इट ॲज अ डील. जर ते घर मिस खंबाटाने खरेदी केलं नसतं तर इतर कोणीतरी केलं असतं. कोणत्याही परिस्थितीत घराचा लिलाव होणारच होता. घर घर घर, ज्याला तू घर म्हणतेस ना तो कोणाचा तरी निवारा होता. पण तुला कसं कळणार घर आणि राहत्या घरात काय फरक असतो ते? कोणी दुसऱ्याने केलं असतं तर मला इतकं दुःख नसतं झालं. पण दुःख तर या गोष्टीचं आहे की माझ्या स्थितीने मानसी आणि तिच्या कुटुंबाला घरातून बाहेर काढलंय. आर्यन, बिलीव्ह मी, जे काही झालं ते अजाणतेपणी झालं. जेव्हा या गोष्टीचं डील सुरू होतं तेव्हा मला नव्हतं माहित की हे रमाकांतचं घर आहे. आणि जर तुझा माझ्यावर विश्वास असेल ना तर मग नीट ऐक. अनेकदा माझ्या मनात आलं की हे घर मी त्यांना परत करून टाकावं. पण तुला तर कल्पना आहे ना की त्या लोकांसाठी त्यांचा स्वाभिमान किती इम्पॉर्टंट आहे ते. जर तुला हवं असेल तर या घराचे पेपर्स मी तुला परत देते. जाऊन देऊन ये मानसीला. पण आर्यन, काय मानसीला हे पटेल? बघितलं, या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे सुद्धा नाहीये. आर्यन, खूप झालं आता. खूप सहन केलं आम्ही. आपल्या मनातून आणि डोक्यातून मानसीचं नाव कायमचं पुसून टाकतो. मी पप्पांना इंडियात बोलावून घेतलंय आणि आता लवकरच आपलं लग्न सुद्धा होईल. लग्न? दीदी, अगं पण आर्यन, हा मिस्टर मुधोळेंचा निर्णय आहे की याच महिन्यात तुम्हा दोघांचं लग्न व्हावं. ओके? हॅलो तानिया, सानिया, काय झालं? सानिया, काय झालं? काय झालं सानिया? काहीतरी सांग, काय झालं? मिस खंबाटा पप्पाच्या प्लेनने येत होते. ते प्लेन क्रॅश झालंय. सानिया, हे तू काय बोलतेस? What? सानिया, पप्पा गेले. ह्या नयनी वसे माझ्या लाखो
ढगांचेही चुंबन घेईन.